तर मला असं म्हणायचं होतं की आपण एक प्रतिष्ठान चालू करतोय, त्याचं नाव, जर नारायणगाव मध्ये कोणी गुन्हेगारी केली किंवा काही विषय झाला किंवा जर चुकीच्या गोष्टी कोणी काही केल्या तर आमच्यापासून वाचून राहा. आता काय सुट्टी नाही कोणाला, एकदम हार्ड विषय होणार आहे. चला बाळा, तू काय करतोय तिथं आतमध्ये? काय विषय काय तू जागा बिगा शोधतोय काय कशाला? आतमध्ये तुला कोण नाही भेटणार बाळा. हा थांबा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. तर कशात मित्रांनो, मी आहे तुमचा आपला मराठी माणूस ओम शिंदे. तर परत एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर तुम्ही म्हणशाल काय सीन आहे, कुठं आलोय आम्ही, असं नाही का एकदम. तर आम्ही एक्सपोज करायला आलोय. आम्हाला एक असं कळालंय, आम्ही तर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्हाला सांगतो, आमची पोलीस खात्यामध्ये नारायणगाव शाखेत भरती झाली आहे. जिथं कुठं वाईट कामं चाललेली असतात ना, किंवा कुठं काय इल्लीगल गोष्टी चाललेल्या असतात, तिथं रेड टाकायचं काम करतो. मग असं कळाले आम्हाला की इथं इल्लीगल गोष्ट चालली आहे. लगेच आमची मर्सडीज दुसरी काढली, माझी मर्सडीज घरी आहे, पण ही दुसरी मर्सडीज लगेच घेऊन आलो इथं रेड टाकायला. आता इथं रेड बीट टाकतो. आणि आता यांचं काही खरं नाही. जर नारायणगावमध्ये कोणी गुन्हेगारी केली किंवा काही विषय झाला किंवा जर चुकीच्या गोष्टी कोणी काही केल्या तर आमच्यापासून वाचून राहा. आम्ही अंडरग्राऊंड काम करतो. आता उगाच तुम्ही आपली माणसं आहेत म्हणून तुम्हाला सांगतोय. आता इथं आलोय, मग पण हा रेडचा विषय नाही. यो कोण आहे भाई, इसको तो किधर तो देखा लग रहा है. कुठं बघितलं टीव्ही वरती? बरोबर, एवढे वाईट दिवस आले, काय बिस्लरीची ऍड करायला लागती. आपल्याला नाही पटलं बरं का. दीपिका पादुकोण आपल्याला अजिबात पटलं नाही. तिकडं कोण पाणी पिते? पाणी दीपिकाच पिते काय? बरं जाऊ दे, ठीक आहे, जाऊ दे. तो तिचा पर्सनल विषय. ती पाणी पिऊ नाही, दारू पिऊ, आपला काही संबंध नाही. इथं आम्हाला 5 लिटरची बिस्लरी पाहिजे होती, तेव्हा आम्ही गोडाऊनला आलतो. मग आम्हाला इथं थोड्या वेळा इथं बंद झाले गोडाऊन. मग ते बोलले की थोड्या वेळाने तुम्हाला जिथं पाहिजे तिथं देतो, त्याच्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. आम्ही इथं रेड टाकायला नाही आलो. आता मी उगाच तुम्हाला बोलता सांगितलं, हे एक टॉप सिक्रेट होतं, कोणाला सांगायचं नव्हतं. पण तुम्ही आपली माणसं आहेत म्हणून तुम्हाला सांगितलं मी. पण आम्ही काही इथं रेड टाकायला नव्हतं आलो, एक बिस्लरी न्यायला आलो होतो. पण ती आता आम्हाला भेटल 3:30 वाजता. पण नारायणगावमध्ये चुकीच्या गोष्टी करू नका. अंडरग्राऊंड एजंट आहे आम्ही, अंडरग्राऊंड एजंट, कळलं का? आता काय सुट्टी नाही कोणाला, एकदम हार्ड विषय होणार आहे. चला बाळा, तू काय करतोय तिथं आतमध्ये? काय विषय काय तू जागा बिगा शोधतोय काय कशाला? आतमध्ये तुला कोण नाही भेटणार बाळा. तिथं इचू काट्याचं, तिथं जर ती जागा जर चांगली असते तुला ती लय जण भेटली असती. समजणे वालो गो इशारा का. चला जातो आता आम्ही. आम्हाला जरा कामधंदे करायची, जरा जाऊ द्या आता, जरा बागेश्वराला बघू, जर जमलं तर जाऊच. आलोय मंदिरात, म्हणलं जरा दर्शन घेऊ. लय दिवस झाले आम्हाला, सोमवारी जमाना आणि कधीच जमाना, म्हणजे शनिवारी सुद्धा, म्हणजे असं पर्टिक्युलर त्याच डेला नाही, असं म्हटलं आज टाइम काढून जाऊ. पहिलं दर्शन घेऊ मग जाऊ. चला, झाले आमचं दर्शन वगैरे घेऊन झालंय. थांबरे खायला पण कशाला मंदिरात आपण झाले. दर्शन वगैरे घेऊन झाले, निघाले. मला भेंडी घेऊन मार्केटला जायचं. मला आता पप्पा आले, पप्पा मला भेंडी आणायला गेले ते. पहिलं जातात, दर्शन वगैरे घेतलं, जरा बरं वाटलं, जरा सुकून. जिम झाली आहे, निघालोय आता. आज तर काय पाऊस आला नाही, नेमकी शनिवारी धंद्याचा दिवस होता आणि पावसाने फार वाटोळं करून टाकलं. काय गरज होती आज यायचं ना, शनिवारी नसतं आलं तर काय झालं असतं. मग जाऊ दे, आम्ही आता चाललोय ग्राउंडवरती. जिम वगैरे झाली आहे, निघतो आता ग्राउंडवरती जाऊन जरा वेळ तासभर ग्राउंड करतो. जातो ग्राउंडवर. जाऊ का? बकरी जिम बिम झाले, आता ग्राउंड वगैरे पण झाले सगळं. पण मग आता इथं आलंय रेडियम. हे जे पुढे लिहिले ना आपले हिंदू, ते काढायचे आणि दुसरं लिहायचे, दुसरं करायचे. त्याच्यामुळे मग इथं आलोय. आता बघतो किती म्हणतात ते, पैसे जास्त म्हणतात ते, बघतो मग जरा, नाही का पॉच येते रे भाई की तुम्हाला भाई की. बघतो मी ते करतो काय होतंय आणि तेवढं करून घेऊ आपण. चला, हे बघा, हे ना हे वालं लावायचंय आणि थांब रे, हे वालं काढायचंय. मग आता इन प्रोसेसिंग हे काम चाललंय. जेव्हा आम्ही हे वाल लावलं तेव्हा व्हिडिओ बनवली होती, पण आता पाऊस येतो त्याच्यामुळे आम्ही काही व्हिडिओ बनवायच्या नादात नाही.
मग हे लावतो वगैरे आणि मग लुक कसा येतो तुम्हाला दाखवतो. एक बॅकर सीन झालाय, विषय झालाय की काय होते माहिती का, इंस्टाग्रामवरती आहे ना जे माझी रील फीड आहे ना, काहीतरी विषय झालाय, रील्स अपलोड होते नाही येत. मी मागासपासून आहे ना 7-8 वेळा ट्राय केलंय, 95% पर्यंत अपलोड होते डायरेक्ट, म्हणजे कायचं नाही ते वी रिस्ट्रिक्ट सर्टन थिंग असं येत आहे, रीलच अपलोड होत नाहीये असा विषय झालाय. मग आता डोकं चालत नाही. तसं चॅलेंज व्हिडिओ ते इकडं तर पडणारच आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका यूट्यूबला, पण ते रीलला अपलोड होत नाही. मग काय विषय होते मग ते डोकं चालत नाही. मग ते कसं काय सॉल्व्ह करायचं, काय करायचं ते मला एक विषय आहे तो सांगतो प्रतिष्ठानचं, ते पण सांगतो मी तुम्हाला लवकरच. म्हटलं ओके मित्रांनो, काही लोड नका घेऊ, चाललोय अमरी दादाची FZ दिली आहे. मग आता जातो. मग हा, आणि मला एक गोष्ट बोलायची होती. आता थांबा, इथे हा एकदम परफेक्ट झालं बरं. तर मला असं म्हणायचं होतं की आपण एक प्रतिष्ठान चालू करतोय, त्याचं नाव अजून थोडं त्या नावाच्या बाबतीत मी जरा हे, आणि मला बाकीच्यांना पण स्वास्थ्याला पण सांगायचे, हे करायचे म्हणजे घ्यायचे, पण एक तरी पण मी तुम्हाला सांगतो, हिंदू शिवशंभू प्रतिष्ठान हे असं आपल्या बघू याच्यात जर काही चेंजेस वगैरे वाटले किंवा काय असलं. हिंदू होतं पहिलं, तर ते हिंदू गेले, हिंदू शिव शंभू प्रतिष्ठान. आता याचं तुम्हाला मला एक्सप्लेनेशन द्यायची गरज नाही की हे नाव मी कसं बनवलंय. तर मग लवकरच या गोष्टीतून आम्ही बरेच काय काय गोष्टी करणार आहे. याच्यातून आम्ही ह्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही काय काय करणार आहे, काय काय नाही, ते मी तुम्हाला येणाऱ्या अपडेट्समध्ये कळवेल. आणि मला असं वाटत होतं की मला इंस्टाग्रामचं पेज नवीन बनवावं लागेल, कारण की रीलचं काहीतरी विषय झाला होता, रीलच अपलोड होत नव्हते माझ्या, पण ते झाल्या बाबा, बरं झालं. नाही तर मला माझं स्वतःचं पण पेज आणि प्रतिष्ठानचं पण नवीन पेज बनवावं लागलं असतं. ते नवीन नवीन गोष्टी चालू करायचं. मग बघू, तुम्ही सपोर्ट करा, फक्त चॅनलला शेअर करा, व्हिडिओ पण शेअर करा, सपोर्ट करा तुमच्या मराठी भावाला. मग मी जे काही डिटेल्स असतील किंवा जी काय मोर इन्फॉर्मेशन असेल ती तुम्हाला मी सांगतो अपकमिंग व्हिडिओमध्ये. तर मोर व्हिडिओसाठी सबस्क्राईब आणि इंस्टाग्रामवरती फॉलो नसेल केलं तर फॉलो करा. आजचा व्लॉग मी इथंच एंड करतो. दॅट्स इट फॉर टुडे. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय श्रीराम.